ती फूड चेनने आधी सर्वप्रथम आपण त्याचे रील्स पाहायचो, नंतर प्रोफेशनल, आणि आता मात्र खऱ्या अर्थाने काही सांगायची गरजच लागत नाही. ऑटोमॅटिकली सर्व काही कॅप्चर करतो आणि पाहिजे तशी रील आपल्याला बनवून देतो. मंगलमूर्ती संघाची देखील रील पाहिली असेल, 2025 त्यांनी कसा गाजवला ते देखील सेलिब्रेशन सर्वांचं आपण पाहिलं असेल. अगदी क्लोजअप अक्षय तांबे त्याच्यासोबत असतात, ते देखील चांगलं कार्य करत आहेत. हे दोघांची जोडी सध्या तरी सोशल मीडियावरती कमाल करते, धमाल करते. चांगली रील त्यांची पाहायला मिळतात. मनीष, ऑल द बेस्ट. आणि सध्या तरी खूप चांगलं काम करतात. सर्व चांगलं काम, बिझनेस रील्स असतील, प्रचार रील्स असतील, त्या देखील ते करतात. स्पोर्ट्स रील, बऱ्याच काही गोष्टी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. वळूयात आपण सामन्यांकडे, जिथे मात्र दोन्ही टीम सज्ज आहेत. मंगलमूर्ती संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. एक चांगली मॅच तुमच्या समोर आम्ही घेऊन येत आहोत. तर मी विनंती करतोय स्वप्नीलजी महाडेश्वर साहेबांना, आपण देखील आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. परफेक्ट ट्रिप प्लॅनर तुमच्यासाठी आम्ही आता घेऊन आलोय. परफेक्ट मॅच आणि परफेक्ट कॉमेंटेटर अभि सुर्वे सर. थँक्यू. तर बघा, धन्यवाद. बघा, नाणेफेक देखील संपन्न झाले. आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना मैदानात रंगताना दिसतोय आपल्याला. तोच म्हणजे मंगलमूर्ती विपक्ष जिजा 11. बघा, एका मोठ्या संघाला नक्कीच या स्पर्धेतून बाहेर काढण्याचं काम केलंय, तेच म्हणजे जिजा 11 संघानं. तर आता मात्र एक सेमीफायनलचा सामना मैदानात रंगताना दिसतोय, तोच म्हणजे मंगलमूर्ती विपक्ष जिजा 11. दोन संघ, बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट. दोन संघांमध्ये नक्कीच नाणेफेक देखील संपन्न झाली आणि आता एक सेमीफायनलचा सामना मैदानात आपल्याला रंगताना दिसेल. यातून जो संघ जिंकेल ना, तो थेट टॉप 4 मध्ये नक्कीच प्रवेश मिळेल. आणि जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये देखील दोन संघ नक्कीच टॉप 4 मध्ये प्रवेश मिळवेल आणि यातून जो संघ जिंकेल तो अजून एक तिसरा संघ ठरेल जो टॉप 4 मध्ये प्रवेश मिळवेल. आणि जर विचार केला तर बघा, सामना देखील त्वरित चालू करायचा आहे. पंचांना देखील विनंती आहे की पंचाने देखील त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि जे खेळाडू असतील मैदानात ते देखील त्वरित बाहेर जायचं आणि मंगलमूर्ती संघाने क्षेत्ररक्षण त्वरित रचायचं आहे. बघा, तर हॅलो, कारण इकडे मारायला ना, थोड्या वेळ विसर मारायला चालू कर, झाला आपला कार्यक्रम. तर बघा, सामन्याला देखील सुरुवात होते. दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट सेमीफायनलचा सामना. इथून जो संघ जिंकेल तो थेट टॉप 4 मध्ये प्रवेश मिळेल. नक्कीच एक चषक म्हणजे एक ट्रॉफी नक्कीच आपल्या आज घरी घेऊन जाण्याचा संधी असेल या दोन्हीपैकी एका संघाला. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांमधला पहिलं षटक हे पॉवर प्लेचं म्हणजे P1चं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल. तर चला, आघाडीची जोडी देखील मैदानात दाखल झाली. स्ट्राईक केला असेल ओमकार, नाही स्ट्राईक केला कुणाल. पहिलं वैयक्तिक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज एक मंगलमूर्ती एक्सप्रेस म्हणजे जे ओळख आहे तोच म्हणजेच एक परफेक्ट आयोजन ज्याने रचलंय तोच म्हणजे सचिन धुरी. पहिलं षटक घेऊन म्हणजे P1चं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला ओमकार. सेमीफायनलचा सामना मैदानात रंगलाय. तर बघा, स्पीडअप करायचं मंगलमूर्ती संघ, आपण देखील स्पीडअप करायचं आहे. आपण देखील त्वरित सामना चालू करायचा आहे. आपल्याला देखील 12 मिनिटाचा अवधी असेल, याची देखील नोंद घ्यायची. 12 मिनिटानंतर 1 सेकंद जरी झाला तरी आपल्याला देखील पॅनलाइज केलं जाईल, याची देखील नोंद घ्यायची. बघा, तर बघा, त्वरित सामना चालू करायचा आहे. पहिलाच चेंडू पडता क्षणी आपला देखील टायमर चालू केला जाईल, याची देखील नोंद घ्यायची. आपण देखील स्वतः आयोजकांना याची देखील नोंद घ्यायची. बघा, आयोजकांना देखील कुठल्याही प्रकारची पहिला चेंडू पडला. पहिल्या चेंडूवर स्वीपने सुरुवात केली. पहिल्याच चेंडूवर चौकाराने खातं ओपन केले, तेच म्हणजे ओमकारने आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम आता सुरुवात केलंय. नक्कीच ओमकार देखील माहिती आहे, इथून जर आपण जिंकलो तर एक ट्रॉफी, एक चषक नक्कीच आपल्या घरी घेऊन जाणार आहोत. तर आपल्या संघाला नक्कीच बॅक करावं लागेल, आपल्या संघाला नक्कीच सपोर्ट करावं लागेल आणि माझ्या बॅटिंगच्या जोरावर मी नक्कीच माझ्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीन. हे देखील सांगत असताना ओमकार पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच मारलाय. आता मात्र हलक्यात खेळण्याचा प्रयत्न आणि तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. बघा, टाळ्या प्रत्येक चेंडूवर आता मात्र टाळ्या नक्कीच वाजणार आहेत. बघा, चौकार आला तर नक्कीच डगआउट खुश असेल
आणि जर निर्धाव चेंडू आला तर नक्कीच मंगलमूर्ती संघाचे समर्थक देखील तेवढेच खुश असतील. पुन्हा एकदा स्वीपचा फटका. आता मात्र प्रथमच्या मार्फत सुरवे क्षेत्ररक्षण बघा. आणि धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या धावफलक एकूण 6 धावा झाले बघा. पहिलं षटक मैदानात मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत नक्कीच जजार आहे. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला एक लेफ्ट आर्म फलंदाज, एक घातक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे कुणालसाठी पहिला चेंडू शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, पण चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क दिसला नाही. हा चेंडू आला निर्धाव चेंडू बघा. एक निर्धाव चेंडू नक्कीच टाकलाय गोलंदाज सचिनने बघा. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत, 5 धावा. आणि आता मात्र एक रनआउटची संधी आणि एक सांघिक यश नक्कीच मिळाले आणि मात्र मैदान सोडावं लागेल. तेच म्हणजे फलंदाज कुणालला. आणि आता मात्र सीटचा फटका फसलाय. ज्या विकेटची गरज होती तो विकेट नक्कीच मिळून दिला बघा. मॅचची गोल्डन विकेट नक्कीच मिळाली आहे ओमकारला देखील. आता मात्र मैदान सोडावं लागेल. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला हा खेळाडू आता मात्र मैदान सोडलंय. तर बघा विचार केला तर आतापर्यंत 5 धावा झाल्यात आणि 2 गडी देखील बाद झालेत आणि पहिलं षटक देखील संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफरक झाला एकूण 5 धावा झाल्यात बघा. टार्गेट विचार केला तर आता मात्र P1चं षटक, पॉवर प्लेचं षटक संपलंय बघा. आता मात्र वैयक्तिक पल्ल्याने संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई आलाय बघा. आता मात्र साईचा विचार केला तर संघाचा अष्टपैलू खेळाडू का आहे ते देखील दाखवत असताना आपल्या संघासाठी आता मात्र दुसरं षटक घेऊन आलाय मैदानात. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचा विचार केला फक्त माफक असा 5 धावा देऊन 2 गडी देखील बाद करण्यात यश मिळवले. तेच म्हणजे गोलंदाज सचिन धुरी यांनी. आणि आता मात्र त्याच पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी नक्कीच करावी लागेल गोलंदाज साईला. स्ट्राईक एंडला असेल सूरज, नॉन स्ट्राईक एंडला करण. आता मात्र 2 गडी नक्कीच बाद झाले बघा. 2 मुख्य फलंदाज आघाडीचे नक्कीच तंबूची वाटचाल केली आहे, पण आता मात्र नवीन फलंदाज. आता मात्र एक चांगली पार्टनरशिप बघावी लागेल. पहिल्याच चेंडूवर हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न नसीब. मनोज चेंडू खाली येत असताना सिंगल सर्व्हचे 1 धाव नक्कीच बघा. आता मात्र सावधतेत नक्कीच सुरुवात करावी लागेल. आघाडीचे 2 फलंदाज नक्कीच बाद झाले. समोरचा संघ देखील तेवढाच मोठा, तेवढाच मातबर संघाचा समोरचा विचार केला तर समोरच्या संघाची देखील तेवढीच बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. तर त्या संघाला देखील एक फायटिंग, एक सन्मानजनक स्कोर उभारून आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 7 धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येत आपल्याकडे एकूण 7 धावा झाल्यात बघा. स्ट्राईक एंडला करण आहे. आता मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तेवढंच. लॉंग अंधेरीचा सिंगल स्वरूपाची 1 धाव नक्कीच आली आहे बघा. 1-1 धावाने कोणताही फरक पडणार नाही. तोच म्हणजे मंगलमूर्ती संघाला जर विचार केला तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना सेमीफायनलचा सामना मैदानात रंगलाय. यातून जो संघ जिंकेल तो थेट टॉप 4 मध्ये नक्कीच प्रवेश मिळेल. तर हा सेमीफायनलचा सामना फार मोठा करण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही संघ करतील याची देखील नोंद घ्यायची आहे बघा. पुढील चेंडू घेऊन सूरजसाठी थोडंसं फंबल नक्कीच झालं. थोडीशी चुकीच झाली पण चुकीला माफी नाही बघा. नशीब सिंगल सर्व्हची 1 धाव नक्कीच मिळाली आहे बघा. आणि बघा आम्हाला आयोजकांतर्फे जे आम्हाला ट्रॉफीज लागले तेच म्हणजे पहिलं ट्रॉफी जी दिली आहे पहिलं ते लागले योगेश घाडी. दुसरं पारितोषिक देखील योगेश घाडी यांच्या मार्फत. आणि तिसरा जर विचार केला तर आपण योगेंद्र भोईर बघा. आणि सामनावीरचे ट्रॉफीचा विचार केला तर श्रीकृष्ण बागवे साहेबांच्या हस्ते देखील. आणि बघा असं विचार केला तर पहिल्या नंबरची ट्रॉफी आणि दुसऱ्या नंबरची ट्रॉफी योगेश घाडी साहेबांच्या हस्ते आम्हाला लागली आहे. आणि तिसऱ्या नंबरचा विचार केला तर 3 नंबरची ट्रॉफी जे चषक आहे ते योगेंद्र भोईर
आणि चौथं श्रीकृष्ण बागवे साहेबांच्या हस्ते. आणि जर विचार केला तर सामनावीराचा ज्या ट्रॉफ्या आपण ज्या बघतोय त्या आपल्याला फिटनेस प्लस जिमतर्फे नक्कीच लागले. तेच म्हणजे मालिकावीरची ट्रॉफी मैत्री सचिन सावंत साहेबांनी नक्कीच दिली आहे. आणि बेस्ट बॅट्समॅन दीपक अंगणे आणि बेस्ट फिल्डर सचिन अंगणे आणि बेस्ट बॉलर बघा श्रीनिका सागर मामुनी ह्याच्या असते. बघा ज्यांनी ज्यांनी आयोजकांनी आम्हाला एक आर्थिक मदत केली आहे त्यांचं देखील मनपूर्वक आभार असेल. तेच म्हणजे मोर्या चषक 20-25 पर्व चौथ्यामध्ये. बघा धावसंख्येचा विचार केला धावसंख्येत आपण जर एकूण 11 धावा झाले. दुसरं षटक मैदानात मार्ग असते. सेमी फायनलचा सामना मैदानात रंगलाय. आणि बघा बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर आणि सिरीजसाठी जे आपल्याला वॉचेस मिळाले ते तुषार साळवी साहेबांचे असतात. बघा त्यांचं देखील मनपूर्वक आभार असेल. आणि 2 षटकं संपलेत. बघा 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्येत आपण एकूण 15 धावा. आणि बघा नोंद घ्यायची 8 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. 15 धावा झाल्या 2 षटकं झाली आहेत. या 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं टाकायची त्याची देखील नोंद घ्यायची आहे. बघा आणि वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणव उर्फ भाऊ आलाय. आणि बघा तसंच विचार केला तर आपण प्रत्येक टुर्नामेंटमध्ये जे बघतो आणि जे आपण बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर सिरीजसाठी जे आपण टी शर्ट बघतोय ते आपलेच भवानी स्पोर्टचे सर्व विनय पवार यांच्या मार्फत आपण लिहायला लागली. 15 धावा झाले. बघा बघा धावसंख्या झाली. धावसंख्येचा विचार केला तर बघा क्षमा असावी करेक्शन देखील केलं गेलंय. बघा आता मात्र मग षटक देखील संपले. बघा षटक संपलंय. जर बघा षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आली. त्यानंतर एक वाईट चेंडू टाकलाय. त्यानंतर 4 सिंगल आहे आणि शेवटच्या चेंडूवर चौकार. बघा षटक संपलंय. बघा विचार केला षटकाचा पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आली आहे. त्यानंतर वाईट चेंडू टाकलाय. त्यानंतर 4 चेंडू हे सिंगल धाव आहेत आणि त्यानंतर एक चौकार आहे. बघा शेवटच्या चेंडूवर षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 झाली आहे 16 झाली आहे. बघा बघा नक्कीच स्कोअरबोर्ड देखील करेक्शन केलं जाते. स्कोअरबोर्डचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 1 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. बघा स्कोअरबोर्ड देखील आता 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 1 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्येत हा प्रकार झाला एकूण 16 धावा. 2 गडी बाद 16 धावा. तर बघा विनंती आहे आपल्याकडे देखील वेळेचा अवधी आहे. आपण त्वरित सामना चालू करायचा. बघा नक्की स्कोअरबोर्ड देखील करेक्शन केलं गेलं आहे. थोड्याशा चुका नक्कीच होतात. बघा ते चुका देखील सुधारल्या आहेत आणि त्वरित सामना देखील चालू करायचा. बघा आपण देखील तर बघा सामना देखील त्वरित चालू करायचा. बघा 1 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचे चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाली 16 धावा झाल्यात. बघा बघा त्वरित स्कोअरबोर्डमध्ये देखील करेक्शन केलं गेलं. जो 1 चेंडू मिसिंग होता तो चेंडू देखील समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न तेवढंच सुरक्षित रक्षण अनिकेच्या मार्फत आणि सिंगल स्वरूपाची 1 धाव. बघा आता मात्र षटक नक्कीच संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धावफलक झाले एकूण 17 धावा झाल्यात. बघा सेमीफायनलचा सामना मैदानात नक्कीच रंगलाय. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या अगेन्स्ट एकाच रिजन मधले हे 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट
नशीब आजमावण्यासाठी मैदानात नक्कीच उतरलेत. एका बाजूला असतील ती मंगलमूर्ती, एका बाजूला अद्वैत रॉकोस जिजा 11 संघ. दोन्ही संघांचा विचार दोन्ही संघांमध्ये तेवढेच बलाढ्य गोलंदाज आणि फलंदाज आपल्याला ह्या खेळताना दिसतील या स्पर्धेत. आणि आता मात्र वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणव उर्फ भाऊ. स्ट्राईक केला असेल करण, जर्सी नंबर 9. बघा मंगलमूर्ती, आपण देखील फार वेळ घेतो, आपण देखील बघायचं आहे, आपल्याला देखील वेळेचा अवधी आहे. पहिला चेंडू फेकला नक्कीच, पहिला चेंडू नुसता हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, फक्त चेंडू दिशा देण्याचं काम बघा नक्कीच केलं मैदानात. आणि सिंगल स्वरूपाचे एक धाव. आता मात्र स्ट्राईक केला असेल सूरज देखील थोडं सांगतात की नक्कीच हा चेंडू वाईट असता तर तू सोडला असतास. पण जर क्रिकेट आहे बघा, क्रिकेटमध्ये जर तरला कुठल्याही प्रकारचं महत्त्व नाही आहे. क्रिकेटला ह्या प्रत्येक चेंडूवर नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आहे की सन्मानजनक स्कोर समोरच्या संघासमोर देण्याचं काम हे नक्कीच करावं लागेल. तेच म्हणजे जिजा 11 संघाला. बघा अजून देखील आपल्याकडे 5 मिनिटं बाकी आहेत आणि अजून देखील आपल्याला 11 चेंडू फेकायच्या पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांनी वाईड चेंडू घोषित केला बघा. मंजूर शेख देखील आपला काम सुंदरपणे पार पाडत असताना पंचांच्या भूमिकेत दिसतात. आणि आता मात्र एलिव्हेशन मिळालं आणि फलंदाज झालाय बाद. बघा विचार करा, पहिलाच चेंडू सिंगल, त्यानंतर एक वाईट चेंडू नक्कीच फेकला बघा. आणि आता मात्र समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, नक्कीच एलिव्हेशन मिळालंय आणि फलंदाज देखील बाद झालाय बघा. एलिव्हेशनमध्ये सर्कल क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारची जागा नाही बघा, षटकाराला कुठल्याही प्रकारचे रन्स आपल्याला मिळणार नाहीयेत. आणि बघा फलंदाज देखील विनंती, आपण त्वरित यायचं बघा जयेश, त्वरित यायचं आपण. तर चला, नवीन फलंदाज मैदान दाखल झालाय जयेश आला बघा. तिसरा धक्का नक्कीच लागला 19 धावसंख्येवर. आणि आता मात्र काय घडतंय, कॅचची संधी नक्कीच होती आणि सायकांना झाली चूक आणि आलाय चौकार. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार नक्कीच आलाय. संघर्षमय चौकार पहिल्याच चेंडूवर आलाय आणि धावसंख्येत झाली वाढ. धावसंख्या एकूण 23 धावा झाले बघा. 3 गडी नक्कीच बाद झालेत. नक्कीच प्रेशर टाकण्याचं काम पहिल्याच चेंडू बसून. आणि आता मात्र रनआउटची संधी, सिंगल स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळाली आहे. आता मात्र एक चांगली पार्टनरशिप, एक सन्मानजनक स्कोर, एक फायटिंगजनक स्कोर नक्कीच उभारावा लागेल. तोच म्हणजे जिजा 11 संघाला त्याच वाटचालीवर पाऊल ठेवून आता मात्र फलंदाजी करावी लागेल. आणि हा चेंडू देखील सोडून दिलाय पंचांच्या हात, दोन्ही हात समांतर. पंचांनी अवंतर चेंडू म्हणून घोषित केलाय. अवंतर स्वरूपाची धावा नक्कीच वारंवार फेकत असताना गोलंदाज प्रणव. आणि आता मात्र कव्हर स्लीजर मध्ये चॉप्स केलाय, गोळीच्या वेगाने चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि आलाय चौकार. धावसंख्येत झाली वाढ. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाला एकूण 29 धावा झाल्यात बघा. जर विचार केला तर आता 5 चेंडू टाकलेत आणि 5 चेंडूमध्ये टोटल धावा खर्च केल्या त्यात म्हणजे बघा 5 चेंडूमध्ये 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात बघा. नक्कीच थोडं मोठं षटक टाकलंय. अजून देखील एक शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्रायकिंगला करण आहे, एक चौकार ज्यांनी मारलाय तोच स्ट्रायकिंगला. आता मात्र शेवटचा चेंडू आणि आता मात्र पंचांनी 9 चेंडू घोषित केले बघा. आणि बघा आता मात्र आपल्याला शेवटचा चेंडू टाकता क्षणी आपल्याला देखील पॅनलाइज केलं गेलं इथे. सुरेख क्षेत्ररक्षण पूर्णपणे स्ट्रेच केलं होतं बघा. आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवल्यात बघा. जर विचार केला तर वयाची मर्यादा क्रिकेटमध्ये नाहीये तेच दाखवत असताना. आणि आता मात्र मंगलमूर्ती देखील संघाला देखील पॅनलाइज केलं गेलं बघा. आपला एक खेळाडू 31 धावा झाल्यात बघा. धावसंख्या 31 झाली 31. एक आतमध्ये पाहिजे. पुढच्या पण मॅचला ना, पुढच्या इनिंगला पण 15 मिनिटं द्यायची, 3 मिनिटं आपण काउंट करायची, ती सोडून द्यायची. तर बघा मंगलमूर्ती संघाला देखील इथे पॅनलाइज केला गेला. एक खेळाडू नक्कीच 15 मध्ये घेतणं कंपल्सरी असेल. आणि आता मात्र संघाचा गोलंदाज ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलं तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय. मनोज आलाय बघा, ज्यांनी षटक टाकला, फक्त 5 धावा खर्च केला, कोणत्याही प्रकारचा चौकार त्या गोलंदाजीमध्ये दिला नाही. आणि आता मात्र बघा 2 मिनिटाचा अवधी असेल आपल्याकडे. या 2 मिनिटांमध्ये नक्कीच आपल्याला हे 6 चेंडू फेकायचे आहेत. अन्यथा अजून एक खेळाडू आपण 15 मध्ये घेणार, याची देखील नोंद घ्यायची बघा मंगलमूर्ती. पहिल्याच चेंडूवर
डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता, पहिल्याच चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, पण मात्र मनोज देखील तेवढाच चालक असा गोलंदाज आहे. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर एक जयेश आहे. जयेशचा विचार केला जयेशने देखील एक चौकार नक्कीच मारला, वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय. आणि ह्यानंतर होणारा सामना असेल तोच म्हणजे, आणि आता मात्र फटका फसलाय, एलिव्हेशन मिळालं आणि फलंदाज झालाय बाद. या सामन्याची मोठी विकेट नक्कीच मिळाली, मछली जाल में नक्कीच फसली आहे. आणि यानंतर होणारा सामना असेल तो ओम साई गणेश विपक्ष किंग भोईर. दोन्ही संघांनी बघा रेडी राहायचंय. दोन्ही संघांमध्ये नक्कीच नाणेफेकी देखील केली जाईल आणि नाणेफेकीचा कौल बघा. धावसंख्या धावफलकाचा एकूण 32 धावा झाल्यात बघा. 2 चेंडूचा खेळ आता पण झाला. उर्वरित स्लॉगवरचा षटक आहे. 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज प्रसाद आलाय. आता मात्र प्रसाद देखील एक चांगली कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडूपासून मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. पहिल्याच चेंडूपासून चौकाराने आगास करावा लागेल. बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, फक्त कट केले बघा. चेंडूला दिशा देण्याचं काम तेवढंच सुरक्षित रक्षण देखील झालं बघा कौस्तुभचं. आणि सिंगल स्वरूपाची 1 धाव. पुढील चेंडू बघा, कट करण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क दिसला नाहीये आणि आलाय निर्धाव चेंडू. बघा मागच्या सामन्याला जी गोलंदाजी केली तीच गोलंदाजी आता मात्र प्रात्यक्षिक दाखवत असताना मैदानात बघा कंजूस गोलंदाजी जी म्हणतात ना, ती गोलंदाजी नक्कीच मैदानात टाकतोय गोलंदाज. आणि आता मात्र पूर्णपणे फॉलो करण्याचा प्रयत्न होतो चेंडूला, पण मात्र पंचांनी वाईट चेंडू घोषित केले बघा. आणि जर विचार केला ना तर बघा 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. स्ट्राईक एंडला एक करण बघा. 33 धावा झाल्यात नक्कीच बघा. आणि आता मात्र नशिबाचा चौकार नक्कीच मिळाला. यष्टीरक्षकांना झाली आहे चूक. साईकडनं ही चूक होणं शक्य नव्हतं, ती चूक नक्कीच केली आहे साईने आणि आलाय चौकार. आणि अजून देखील एक चेंडू बाकी बघा. आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावफलकासाठी एकूण 38 धावा झाल्यात बघा. अडतीसच लास्ट चेंडू बघा शेवटचा चेंडू बाकी आहे. आता मात्र पुन्हा एकदा बघा वारंवार सूचना येतात आपल्याला देखील मंगलमूर्ती, आपण देखील बघा पंचांनी नो चेंडू घोषित केलाय बघा. नक्कीच आता मात्र दबाव दिसतोय. ज्या चौकाराची गरज होती का तो चौकार नक्कीच मिळालाय. आणि समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र षटक देखील संपले बघा. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक झालं एकूण 40 धावा झाल्यात आणि 41 धावसंख्येचं. तर बघा ओमसाई आणि किंग भोईर आपण त्वरित द्यायचंय. ओमसाई आणि किंग भोईर आणि गौरव सर आपल्याला देखील विनंती असेल, गौरव सावंत आपल्याला देखील विनंती असेल की आपल्याच हस्ते आपण तर बघा किंग भोईर आणि ओमसाई गणेश त्वरित यायचं बघा टॉस साठी. आणि गौरव सावंत आपण देखील यायचंय, आपल्याच हस्ते आपण नाणेफेकी देखील संपन्न करणार आहोत. तर बघा सेकंड पोलला देखील मैदानात सुरुवात होते. ओम साई गणेश विपक्ष किंग भोईर. दोन्ही संघांमध्ये नक्कीच नाणेफेकी देखील कंप्लीट केली जाईल. एका बाजूला असेल मंजूर तर एका बाजूला शुभम. आणि बघा डिसिजन सांगायचं, त्वरित डिसिजन देखील सांगायचं आहे. आणि नाणेफेकीचा कौल नक्कीच जिंकलाय तोच म्हणजे किंग भोईर संघाने.
तर चला सामना देखील त्वरित चालू करायचा बघा. अजून देखील आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत, तर सामना देखील त्वरित चालू करायचा बघा. जिंकण्यासाठी 41 धावसंख्येचा नक्कीच पाठलाग करायचा आहे, तोच म्हणजे मंगल मृत्यू संघाला. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर करण, स्ट्राईक हँडला असेल साई, नॉन स्ट्राईक हँडला प्रणव, ज्यांनी मागच्या सामन्यात नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, पण ती ट्रॉफी त्यांनी डेडिकेट केली तीच म्हणजे मनोजला. तोच आला आता मात्र नॉन स्ट्राईक हँडला. एक तुफान पारी आपल्या संघासाठी नक्कीच खेळला होता, तोच फलंदाज नॉन स्ट्राईक हँडला. आणि स्ट्राईक हँडला असेल साई, संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे त्याची ओळख आहे. आता बराचसा वर्ष या खेळाडूने आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीवर नक्कीच गाजवलं आहे. या फलंदाजाचा विचार करता ह्या फलंदाजाच्या नावावर देखील 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा विक्रम यांनी नोंद केले रागाई चषकामध्ये. आणि पहिल्याच चेंडूवर स्वीप करण्याचा प्रयत्न, पहिल्याच चेंडूवर सतीशकडनं थोडीशी चूक झाली बघा. नक्कीच चेंडू पहिल्या झटामध्ये गॅदर केला असता तर मात्र एक रनआउटची संधी नक्कीच मिळाली असती, पण थोडंसं चुकी झाली बघा. चुकी चालून आणि आता मात्र स्ट्राईक हँडला असेल प्रणव. पहिल्या चेंडूवर नक्कीच सिंगल स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळाली आहे. धावांचा श्रीगणेश नक्कीच झालाय, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र ज्या मागच्या सामन्याची ज्या प्रकारची फलंदाजी केली होती त्याच प्रकारची फलंदाजी आता देखील या चालू असलेल्या सामन्यामध्ये करत असताना फलंदाज प्रणव. आणि इथे बघा मैदानात काय घडलंय, काय बिघडलंय बघा. बघा एकाच टायमाला दोन दोन विचार केलेत, नक्की चेंडू सोडायचा का खेळायचा. त्याच नादात तो चेंडू मिस झालाय आणि थेट आदळलाय यष्टांना आणि फलंदाज झालाय बाद. बघा 41 धावसंख्येचा पाठलाग नक्कीच करत होता. पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार मारला होता, पण आता मात्र डबल माइंडेड झाला फलंदाज आणि फलंदाज झालाय बाद. त्रिफळाचीच झाल्यात बघा. चला पंच आपण देखील बघायचंय, आपल्याला देखील यानंतर सामना खेळवायचा आहे. यानंतर आपला सामना असेल तर देखील थोडं स्पीडअप करायचं बघा. वारंवार सूचना करतात आयोजक देखील, आपण देखील साथ द्यायचं बघा. जिजा 11 आणि मंगल मृत्यू संघ आपण देखील स्वतः आयोजक, आपण देखील वेळेची अवधी आहे आपल्याकडे देखील, तर आपण देखील फार वेळ घ्यायचा आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. तर चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, धावसंख्या झाली धाव 5 धावा, एक गडी बाद नक्कीच झाल्या. पहिला चेंडूवर चौकार आणि आता मात्र ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, तेवढं सुरक्षित करण्याचा प्रयत्न जायचा, पण कव्हर सीझन मध्ये आलाय चौकार. चौकारच्या साहाय्याने धावसंख्या झाली वाढ, धावसंख्येत धाव झाली. एकूण 5 धावा झाल्यात, सॉरी 9 धावा झाल्या बघा. 9+4 एकूण 9 धावा झाल्यात चौकारच्या साहाय्याने. 9 धावा झाल्यात बघा. आणि 4 चेंडू आतापर्यंत झालेत बघा. एकही प्रकारची एक्स्ट्राची धाव खर्च केली नाहीये गोलंदाज करणने. अकूट टप्प्यावर नक्कीच गोलंदाजी करतोय, पण मात्र नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे, P1चं षटक आहे, त्यामुळे थोडासा दबाव तर नक्कीच गोलंदाज असताना. आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केला बघा. चौकाराचा प्रेशर नक्कीच गोलंदाजावर दिसतोय. पहिला चौकार खाला, त्यानंतर तर वाईट चेंडू फेकलाय, सोयर चेंडू नक्कीच फेकलाय. आता मात्र धावसंख्या दुहेरी अंक 10 धावा झाल्यात. बॅकफूट लावून घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र पुरेपूर फायदा केलाय. स्लोअर वन चेंडू नक्कीच टाकला होता आणि नक्कीच पाहता क्षणी बॅकफुटला आले आणि फक्त चेंडू दिशा देण्याचं काम केलंय आणि मिळालाय चौकार. आणि विचार केला तर पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा संख्या झाली आहे 14. उर्वरित एक चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. P1चं षटक चालू आहे. पुन्हा एकदा तो शॉट खेळण्याचा प्रयत्न बघा. नक्की काय करताय सूर्य क्षेत्ररक्षण नक्कीच झालंय. डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न होता आणि षटक देखील संपलंय बघा. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलक झाल्यात एकूण 14 धावा. बघा धावसंख्येचा विचार करता धावफलक झाला एकूण 14 धावा झाल्यात. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघा. स्थिती झाल्या स्ट्राईक हँडला असेल साईवर देखील
संघाच्या नक्कीच भरोसा असतील. हा संघ देखील या संघ देखील कमी आखून चालणार नाही. हा संघ देखील बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. याच रिझनमध्ये एक दादा संघ म्हणून ज्याची ओळख तोच संघ आता मात्र मैदानात नक्कीच उतरलाय. या संघाने देखील एक नक्कीच आपल्या बॅटिंगच्या आणि गोलंदाजीच्या जागेवर जोरावर गाजवलंय. तोच संघ आता मात्र नक्कीच उतरला. एक सेमीफायनलचा सामना खेळवण्यासाठी एक मोठं लक्ष ठेवलंय. 41 धावसंख्येचं आणि विचार केला तर पहिल्या षटकाचा विचार संपला तर पहिलं षटक नक्कीच संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावपक जर एकूण 14 धावा आणि टायमाचा देखील अवधी टायमिंग जर विचार केला तर आपल्याकडे 10 मिनिटं बाकी आहेत बघा. 10 मिनिटामध्ये आपल्याला नक्कीच 3 षटकं टाकायचे आहेत बघा. त्वरित सामना चालू करायचा. अजून देखील आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे, त्याची देखील नोंद घ्यायची. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज क्षितिज आणि पहिल्या चेंडूवर स्विच करण्याचा प्रयत्न, तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण झाले बघा. सिंगल स्वरूपाची एक धाव बघा. सिंगल डबलने कुठलाही फरक पडणार नाहीये. तोच म्हणजे जिजा 11 संघाला नक्कीच चौकार रोखण्याचं काम त्यांच्या क्षेत्ररक्षकांना करायला लागेल बघा. प्रत्येक चेंडूवर नक्कीच टाळ्या वाचेल. चौकाराला देखील सपोर्ट केला जाईल. तोच म्हणजे मंगलमूर्ती संघाकडनं आणि प्रत्येक डॉट चेंडूवर नक्कीच सपोर्ट केला जाईल. तोच म्हणजे जिजा 11 संघाला. कट करण्याचा प्रयत्न बघा. त्याच रिझनमध्ये वारंवार तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण देखील केलं जाते मैदानात. सिंगल स्वरूपाची एक धाव सिंगलने धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या धावपड झाली एकूण 16 धावा झालेत बघा. बघा विचार करता एकाच क्षेत्ररक्षकाला नक्कीच टार्गेट केलं जाते. वारंवार त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र सायकलला असेल साई प्रदान करण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क दिसला नाहीये आणि आता मात्र मैदानात काय करतं बघा. नक्कीच थोडीशी घाई करत असताना यष्टीरक्षक सूरज आणि सतीश सगळ्यांचे नंबर आहेत. टेन्शन घेऊ. हा मला चाय प्यायला काहीतरी करायला गेले. तर धावसंख्या धाव झाली एकूण 17 धावा बघा. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. तेच म्हणजे गोलंदाज क्षितिजने वारंवार रिवर्सचे फटके नक्कीच डायरेक्ट हिट. आता मात्र मैदानात काय करते बघा. नक्कीच नाराज सूरज. नक्कीच जर बॉलिंग एंडला जर फलंदाज कोणता खेळाडू असता तर नक्कीच रनआउट एक संधी मिळाली असती. पण मात्र 4 चेंडू आणि 18 धावा. 4 चेंडू 18 धावा. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज साई बघा. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचं एक मोठं आव्हान ठेवलंय. ते आव्हान नक्कीच पार पाडावं लागेल. आणि विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू फेकले तर 4 सिंगल स्वरूपाच्या धावा नक्कीच खर्च केल्यात. गोलंदाज क्षितिजने स्ट्राईक एंडला पुढे जाऊन करायचा प्रयत्न आणि आता मात्र फलंदाज झालाय बाद. साईला देखील मैदान सोडावं लागेल. ज्या विकेटची गरज होती मॅचची गोल्डन विकेट नक्कीच मिळाली आहे आणि आता मात्र पूर्णपणे दबाव असेल तोच म्हणजे मंगलमूर्ती संघावर. तर बघा स्पीडअप करायचं अनिकेत आपण देखील त्वरित यायचंय मैदानात. आपल्याकडे फक्त 7 मिनिटं बाकी आहेत बघा. आपण देखील त्वरित गोलंदाजी करायची बघा. जिजा 11 आणि स्थितीतला ज्या विकेटची गरज होती विकेट नक्कीच मिळून दिलंय आपल्या संघासाठी. एक मोठा मासा नक्कीच गाळायला लागला. तोच म्हणजे साईला मैदान सोडावं लागलंय बघा. आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले. अनिकेत आलाय इनेट नंबर 4 वर. आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धाव एकूण 18 धावा झाले. 3 बघा. दुसरं षटक मात्र मारायचं. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. स्ट्राईक एंडला आहे नवीन फलंदाज अनिकेत जर्सी नंबर 2527. एक अनोखा असा नंबर नक्कीच बॅकवर त्याच्या जर्सी नंबरवर बघतोय आपण. तो स्ट्राईक एंडला अनिकेत आणि अनिकेतचा विचार केला हा देखील एक हार्ड हिटर आहे आणि पहिल्याच चेंडूवर कव्हर सीझनला खेळण्याचा प्रयत्न, तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण संतोष मार्फत आणि षटक संपलंय का तर नक्की षटक देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या धावफलक झाल्यात एकूण 19 धावा. 19 रन्स लॉस ऑफ 2 विकेट बघा. 19 धावा नक्कीच झाले. 2 गडी नक्कीच बाद झालेत आणि आता मात्र समीकरण येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 22 धावसंख्येची.
आणि गोलंदाजी मार्कवर संघाचा अष्टपैलू खेळाडू ओमकार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला फलंदाज. बघा पहिलाच चेंडू बघा. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार मारण्याचा प्रयत्न होता, पण पहिलाच चेंडू बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातात आणि आलाय निर्धाव चेंडू. बघा पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात सुरुवात केली आहे गोलंदाज ओमकारने. पुढील चेंडू स्लो रन टाकण्याचा प्रयत्न आणि आता मात्र दांडी गुल. बघा चेंडू टाकताच क्षणी एक उसळी घेतली आणि थेट स्टंपला जाऊन आढळलाय आणि फलंदाज झालाय बाद. तर बघा दोन चेंडू नक्कीच निर्धाव टाकलेत गोलंदाज ओमकारने. आता मात्र नवीन फलंदाज प्रथम आलाय मिनिट नंबर 5 वर. 22 धावा अजून देखील विजयासाठी पाहिजेत आणि आता मात्र काय तर बघा दोन गडी नक्कीच बाद झालेत. आता मात्र ऑन हॅट्रिक नक्कीच गोलंदाज आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक संपन्न करेल का गोलंदाज ओमकार. आणि आता मात्र नवीन फलंदाज सोहन आले बघा. आणि टायमिंगचा जर विचार केला तर वेळेचा अवधी नक्कीच संपत आलाय का. तर बघा उर्वरित 2 मिनिटं बाकी आहेत बघा आपल्याकडे. नक्कीच अजून देखील आपल्याला षटक टाकायचं आहे. 2 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत, याची देखील नोंद घ्यायची बघा. 19 धावा नक्कीच झाल्या. धाव फलकावर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांनी. वीस धावा नक्कीच झाल्यात बघा. 20 धावा झाल्यात. अजून देखील 21 धावा. एक मोठं आव्हान पार पाडायचं बघा. तर बघा एका फलंदाज नक्कीच स्टार्टिंग एंडला साईराजकडे देखीलच आशा असतील फलंदाजी आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करण्याचं बघा. हा चेंडू नक्कीच चौकार आलाय. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम नक्कीच बघा. नक्कीच नाराज आहे आणि षटक 24 धावा नक्कीच झाल्या. षटकातील शेवटचा चेंडू बाकी. आता मात्र नक्कीच हल्ला चढवलाय बघा. 24 धावा झाल्यात. अजून देखील आशा असतील त्याच म्हणजे मंगलमूर्ती संघाच्या साईकडनं मात्र एक एंड करून नक्कीच चांगली फलंदाजी नक्कीच करावी लागेल. तेच म्हणजे फलंदाज साईराला तेवढीच चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. तीच म्हणजे ओमकारला देखील बघा. 4 चेंडूंचा विचार करता पहिले 4 चेंडू नक्कीच ओमकारच्या नावावर राहिले. 2 गडी नक्कीच बाद केले 2 चेंडूवर आणि आता मात्र कमबॅक समोरच्या दिशेने प्रयत्न केले आणि चौकार बघा. ज्या चौकाराची गरज होती ना तो चौकार नक्कीच आला. आता मात्र समीकरण थोडंसं बदललं बघा. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल तीच म्हणजे 13 धावसंख्येचे 6 चेंडूले 13 धावा. तर बघा आपल्याला देखील इथे पॅनलाइज केलं गेलेलं आहे. आपला देखील एक अवंतर खेळाडू आपल्याला 15 मध्ये नक्कीच ठेवायचे, याची देखील नोंद घ्यायची. जिजा 11 आणि टायमिंग झालाय बघा. टायमिंग नक्कीच झालाय आणि आता मात्र येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल म्हणजे 13 धावसंख्येची. या 13 धाव रोखण्याचं काम नक्कीच करावं लागेल त्यांचा गोलंदाज. बघा आता कोणाच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली गेली आहे आणि बघा नक्कीच जबाबदारी दिली गेली ती प्रसादच्या खांद्यावर आणि स्ट्राईक एंडला असेल सोहम. बघा सोहमचं देखील एकच काम असेल की फक्त नॉन स्ट्रायकर साईराजला आपण नक्कीच स्ट्राईक द्यायचे.
साईने देखील 2 चेंडू 2 चौकार नक्कीच मारले. त्याच्याकडे देखील तेवढीच कुवत आहे, तो देखील तेवढाच चांगला फलंदाज आहे आणि त्याच्याकडे देखील ही रन चेस करण्याची कुवत आहे. त्यामुळे सोहमचं फक्त एकच काम असेल की स्ट्राईक रोटेट करायचे आणि आपला मुख्य फलंदाज जो आघाडीला आलाय त्याला मात्र स्ट्राईकला देण्याचं काम करायचं आहे. बघा 6 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद, स्ट्राईक एंडला सोहम, नॉन स्ट्राईक एंडला संघाचा तारणहार साईराज. बघा एक खेळाडू नक्कीच आपल्याला आतमध्ये घ्यायचा, याची नोंद घ्यायची आहे. आपल्याला देखील पॅनलाइज केला गेलेला आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. पहिल्या चेंडूपासून प्रति हल्ला करावा लागेल. पहिल्या चेंडूवर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच चेंडूवर स्टेप आउट आणि फलंदाज झालाय बाद. बघा सोहमला फक्त एकच करायचं, सोहमला फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करायचं होतं, पण मात्र पहिल्याच चेंडूवर आगास करण्याचं काम होतं. पहिलाच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मोह आवरला नाहीये आणि फलंदाज झालाय बाद. नवीन फलंदाज कौस्तुभ आलाय. आता मात्र कौस्तुभला देखील साई सांगत असताना की फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम कर, स्ट्राईक फक्त माझ्याकडे, बाकी जे करायचं असेल ते मी करीन. पण मात्र 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू. बघा एक कॅश प्राइज नक्कीच लागले विशाल शर्मा यांच्याकडनं. जर मंगलमूर्ती संघ जिंकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, तेच म्हणजे विशाल शर्मा यांच्याकडनं. बघा 5 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र नक्कीच हृदयाची धडकन वाढली असेल, तीच म्हणजे मंगलमूर्ती संघाची. पहिला चेंडू स्वीप फटका मारलेला, नक्कीच चौकार आलाय. फुलटॉस चेंडूवर फुलटॉल केलाय, ज्या चौकारची गरज होती ना तो चौकार नक्कीच मिळालाय. बघा आता मात्र आशा परंबित केल्या म्हणजे मंगलमूर्ती संघ नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे. बघा प्रत्येक चेंडूवर आता मात्र चौकार आल्यावर टाळ्या नक्कीच वाजणार. बघा आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील प्रेशरमध्ये असेल, ज्या चौकारची गरज होती चौकार नक्कीच मिळालाय. आणि बघा प्रथमेश देसाई यांच्याकडे देखील ओव्हर हॅट्रिकसाठी नक्कीच कॅश प्राइज असेल, तेच म्हणजे प्रसादसाठी. बघा दोन्ही साईडनी कॅश प्राइज आहे नक्कीच. बघा विनिंग जर मंगलमूर्ती झाली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल विशाल शर्माकडनं, आणि देसाई साहेबांकडनं देखील गोलंदाज प्रसादला देखील कॅश प्राइज असेल, तेच म्हणजे 500 रुपयाचं. बघा दोन्ही एंडला आता मात्र कॅश प्राइज लागलेत. नक्कीच चौकार आलाय. पुन्हा एकदा तोच पॅडल स्विप करण्याचा प्रयत्न. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल साईराज. 3 चेंडू आणि 8 धावा. बघा स्पीडअप करायचं, आपल्याकडे देखील 1 मिनिटाचा अवधी असेल. जर 1 मिनिटामध्ये हे 3 चेंडू आपण फेकलात नाही तर अजून एक खेळाडू आपल्याला 15 यार्डमध्ये नक्कीच ठेवावं लागेल, याची देखील नोंद घ्यायची. बघा 3 चेंडू आणि 8 धावा. आता मात्र या पहिल्याच चेंडूवर म्हणजेच चौथ्या चेंडूवर काय प्रकारे शॉर्ट खेळ, ज्या चौकारची गरज चौकार नक्कीच मिळालाय. बघा कौस्तुभने पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच मारला. आता मात्र आशा असतील ते म्हणजेच साईच्या खांद्यावर की साईने देखील त्याच प्रकारे फलंदाजी करावी, जे 2 चौकार मारले. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने आणि आलाय चौकार. आता मात्र मॅच नक्कीच ऑन झाली. बघा मॅच ऑन झाली. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा. बघा 8 धावा नक्कीच होता, 4 मायनस झाल्यात आणि आता राहिल्यात उर्वरित फक्त 4 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा. आता एक चांगला चेंडू, एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा शिरकाव करेल मॅच मध्ये, तोच म्हणजे जिजा 11 संघ. आणि एक खराब चेंडू आणि मॅच संपवेल, तोच म्हणजे साईराज. तर बघा मंगलमूर्ती आपण देखील नोंद घ्यायची. बघा आपण फार वेळ घेताय, आपण देखील नक्कीच सामना हाय व्होल्टेज आहे. नक्कीच 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. त्यामुळे बघा मॅच चालूच ठेवायची, आपल्याला कुठल्याही प्रकारचा दबावाखाली आपल्याला देखील खेळायचं नाही. आपला देखील फलंदाज तेवढी चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, ज्या चौकारची गरज चौकार नक्कीच मारलाय चौथ्या चेंडूवर. आणि आता मात्र समीकरण 2 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. एक चांगला चेंडू नक्कीच शिरकाव करेल पुन्हा एकदा मॅच मध्ये, तीच म्हणजे जिजा 11. आणि एक खराब शॉट आणि आता मात्र सुरेख चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच चालवलाय मैदानात. आणि मैदानात काय घडलंय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे का? बघा डिसिजन देखील पंच आम्हाला त्वरित सांगतील. तिसरी धाव देखील मैदानात कंप्लीट झाली आहे का?
बघा पंच थर्ड अंपायर. ठीक आहे, धन्यवाद. तर बघा नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल. 2 धावा आहेत की नाही हे देखील पंच आपल्याला सांगतील. थर्ड अंपायरची नक्कीच मागणी केली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानात चालवला होता. दुसरी धाव घातक ठरली आहे की नाही ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं असेल. बघा बघा फार वेळ नक्कीच डिसिजन पेंडिंग. आजच्या दिवसात खूप वेळ घेतला बघा आणि डिसिजन देखील पेंडिंग आहे. आणि पंचांचा निर्णय जो असेल तो ऑन फील्ड पंच नक्कीच आपल्याला मैदानात कळवतील. आणि तो जो निर्णय असेल ना बघा तो नक्कीच आपल्याला देखील मान्य करावा लागेल दोन्ही संघांना. जो निर्णय असेल तो पंच नक्कीच आपल्याला लाईव्ह मध्ये नक्कीच घोषित करतील. आणि बघा मैदानात काय घडतंय चपाळीने. जिथे 2 धावा तिकडे 3 धावा देखील. आणि बघा आपल्याला जर कुठली शंका असेल तर नक्कीच आपण लाईव्ह वाहिनीमध्ये वारंवार हे आपण दाखवलंय. आणि आता मात्र समीकरण राहिले तेच म्हणजे 1 धावा.
तर बघा पंचांनी पुन्हा एकदा संवाद करायचा आणि डिसिजन जो आपला आहे तो ऑन फील्डच द्यायचा बघा आणि पंचांचा निर्णय नक्कीच मान्य करायचा बघा आपण देखील खेळाडूंनी. बघा मंजूर आपलं डिसिजन जे असेल ते सांगायचं ऑन फील्ड. 3 धावा आहेत का? नक्कीच. आता मात्र समीकरण फारच जवळ आलं. येणारा चेंडू एक आणि विजयासाठी धावा असतील त्याचा एक म्हणजे एक धाव आणि एक कंपल्सरी. एक बॉल एक चेंडू एक धाव. एक बॉल आणि एक धाव कंपल्सरी असेल बघा. आता मात्र सर्व खेळाडू नक्कीच क्लोज असतील आणि ती एक धाव रोखण्याचं काम नक्कीच करावं लागेल. बघा पंच आपण देखील यायचं आहे कॉम्बॉक्स जवळ. आपण पुन्हा एकदा बघायचं आहे आणि जो काही डिसिजन असेल तो आपण ऑन फील्ड आता मात्र द्यायचा आणि आता मात्र जो डिसिजन असेल ना आपला तो संघाला मान्य करावा लागेल याची देखील नोंद करायची. बघा आपण मान्य केलं आहे का? बघा आपण देखील लाईव्हवर दाखवतोय बघा. आपण वारंवार लाईव्हवर तेच दाखवतोय. तर मात्र आता खेळाडूंना देखील अपेक्षा असेल की आपण देखील ती जो पंचांनी जो डिसिजन दिला आपल्याला तो मात्र लास्ट डिसिजन असेल याची नोंद घ्यायची बघा. आणि बघा फार वेळ घेतला आपण 15 मिनटं आपण एक चेंडूसाठी घेतलाय. तर बघा शेवटचा चेंडू बाकी एक चेंडू आणि एक धाव. बघा पंच आपला जो डिसिजन असेल तो ऑन फील्ड द्यायचा. आपण पंच दिलाय मॅच त्वरित चालू करायची बघा. अन्यथा आपल्याला पुन्हा एकदा पॅनलाइज केलं जाईल बघा. आम्ही वारंवार सूचना करतोय की आपल्याला 2 मिनिटाचा अवधी होता. आपला 2 मिनिटाचा अवधी देखील संपलाय. आपण अजून देखील सामना चालू करत नाही बघा. एक चेंडू एक धावांची नक्कीच गरज आहे. बघा पंच आपण देखील त्वरित मैदानात ताबा घ्यायचा. आपण देखील खेळाडूंना सांगायचं ताकीद द्यायचे आणि अन्यथा बघा टीम मिटिंग घ्यायची नाही. टीम मिटिंग नक्कीच घ्यायची नाही. शेवटचा चेंडू बाकी शेवटचा चेंडू नक्कीच टाकायचा आपण. एक चेंडू आणि एक धाव. चेसिंग मात्र या स्पर्धेचा नक्कीच निवड बघा. चेसिंग मात्र कंपल्सरी आहे. एक चेंडू आणि एक धाव. आता मात्र स्ट्राईक केला असेल कौस्तुभ ज्यांनी नक्कीच चौकार मारला होता एक उपयुक्त तोच मात्र त्याचा स्ट्राईक एंडला असेल. त्याच्याकडे देखील एक आशा असेल बघा. एक चेंडू आणि एक धाव. एक हाय व्होल्टेज मॅच बघा. एक चेंडू आणि एक धाव म्हटली तर ती धाव घेणं एवढं देखील सोपं नसतं. जिथे एक चेंडू आणि 4 धावा असतील तिथे मात्र नक्कीच 4 धावा मारून फलंदाज चौकार मिळवतो. पण एक चेंडू आणि एक धाव बघा. प्रेक्षकांना जर हा सामना नक्कीच आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाला बघा. एक चेंडू आणि एक धाव. एक चेंडू आणि एक धाव बघा. सामना फारच क्लोज आलाय बघा. सामना नक्कीच एकतर्फी झाला होता. एकतर्फी झुकला होता जिजा 11. तेच काम पुन्हा एकदा सामन्यात तो शिरकाव करण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केले बघा. एक चेंडू आणि एक धाव. जिथपर्यंत माझी बघा प्रेक्षकांना विनंती जिथपर्यंत चेंडू टाकत नाही तिथपर्यंत नक्कीच टाळ्या वाजत राहिला पाहिजे बघा. एक चेंडू आणि एक धाव. हाय व्होल्टेज सामना नक्कीच हाय व्होल्टेज सामना बघा. एक चेंडू आणि एक धाव. टाळ्या वाजत राहिला पाहिजे बघा. एक चेंडू एक धाव. कोणता संघ मेगा फायनल मध्ये नाही तर सेमी फायनल मध्ये नक्कीच टॉप 4 मध्ये प्रवेश मिळेल बघा. एक चेंडू आणि एक धावा. टाळ्या नक्कीच वाजल्या पाहिजे. एक चेंडू एक धावा. सामना नक्कीच मोठा झालाय बघा. हाय व्होल्टेज सामना झालाय. मैदानात देखील प्रेक्षकांचे
शॉट्स नक्कीच रोखलेत बघा. एक चेंडू एक धाव. कौस्तुभ स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईकवर राज, गोलंदाजी मार्कवर प्रसाद. एक चेंडू आणि एक धाव. एक चेंडू आणि एक धाव. आणि आता मात्र समीकरण झालंय, चौकार आलाय आणि मेगा फायनल नाही तर टॉप 4 मध्ये नक्कीच शिरकाव केलाय. तोच म्हणजे मंगलमूर्ती संघानी. आणि नक्कीच नो डाऊट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय, ज्यांनी वैयक्तिक बघा शैलेश साठले आपण यायचंय आपल्याच हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. तोच म्हणजे ठरलाय साईराज ठरलाय बघा मॅन ऑफ द मॅच.